नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या स्थापनेच्या 550व्या वर्साच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रभू श्रीराम हांच्या 77 फूट उंचायेच्या काश्य पुतळ्याचें अनावरण केलें. तशेंच नव्या रामायण थीम पार्क गार्डनाचें उक्तावण केलें आनी उत्सवाचो एक भाग म्हणून विकसीत केल्ल्या भगवान रामाक समर्पीत केल्ले 10,000 चौखण फुटांचे संग्रहालयाचें उक्तावण केलें. ही संस्था लोकांक दिका दिवपाचें केंद्र म्हणून उदेल्या. फाटल्या 550 वर्सांत ह्या संस्थेक काळ आनी युगाचे जायते चक्रीवादळ पळयल्या अशें तांणी म्हळें. लोकांच्या एकचारात विकसीत भारताचो मार्ग आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. विकसित भारत का रास्ता एकता से होकर जाता है. जब समाज जुड़ता है, जब हर क्षेत्र हर वर्ग एक साथ खड़ा होता है, तभी राष्ट्र बड़ी छलांग लगाता है. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठ का प्रमुख ध्येय लोगों को जोड़ना, मन को जोड़ना, परंपरा और आधुनिकता के बीच सेतु बनना. इसलिए विकसित भारत की यात्रा में ये मठ एक प्रमुख प्रेरणा केंद्र की भूमिका में भी है. फुडल्या पिळग्यांक प्रेरणा दिवपी मुल्यां तिगोवन दवरपाची बुन्यादी फातर म्हळ्यार ही संस्था. ह्या संस्थेन फक्त श्रद्धेचीच न्हय तर मनीसपणाची आनी संस्कृतायेची राखण केल्या अशें मोदी हांणी सांगलें. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी आपले विचार उक्तायले. 550 वर्सां कुशावतीच्या नदीचेर ही स्थापन जाल्ले मठसंस्था आज आमी पळयता माधवाचार्यान मांडिल्ल्या दैवत्व तत्वज्ञानाचेर श्रद्धा आणि भक्ती आशिल्ली. याच परंपरेच्या लेगीत तितक्याच उर्बेत कार्य करीत आसा. गोंयच्या भुंयेचेर 550 वर्सां हिंदू धर्माचे सनातन कार्य ही मठसंस्था परंपरा करीत आयिल्ली आसा. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा गोंयचेर मुखेलपणान 7 राजवटींनी राज्य केलें. भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य, बहुमानी सुलतान, बिजापूरचे सुलतान आणि अयोध्या ते पर्तगाळ मठ माननाधिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी 3 दिसाच्या पयलीं आमी जशें म्हणटा अयोध्येच्या पुण्यभूमीचेर भगवो तेज, सूर्य तेज आशिल्लो, शास्त्र तेज आशिल्लो, भगवो तेज फडकयलो आणि 3 दिसांनी आज या दक्षिण अयोध्या म्हणटे सजवले प्रभू रामचंद्राची मूर्ती हांगासर उद्घाटन करपे खातीर परत एका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आमी सगळ्यांनी अरे प्रभू रामचंद्र की, प्रभू रामचंद्र की. भारताच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचो समारोप काल जाल्ल्या भव्य पुरस्कार सुवाळ्यान जालो. तातूंत चित्रपट सृश्टींतल्या प्रतिभेचो भोवमान जालो. ॲश्ले मेफेर हांणी दिग्दर्शीत केल्ल्या व्हिएतनामी फिल्म स्कीन ऑफ यूथ ह्या चित्रपटाक उत्कृश्ट फीचर फिल्माचो प्रतिश्ठीत गोल्डन पिकॉक पुरस्कार फावो जालो. सिल्वर पिकॉक विभागांत गोंधळ ह्या मराठी फिल्मा खातीर संतोष दावकर हांकां उत्कृश्ट दिग्दर्शकाचो पुरस्कार फावो जालो. स्पॅनिश फिल्म अ पोएटा खातीर उबेमार रियोज हाका उत्कृश्ट अभिनेता पुरस्कार फावो जालो. जाल्यार स्लोवेनियाच्या लिटल ट्रबल गर्ल्स ह्या सिनेमांतल्या अभिनया खातीर झारा सुफिजा ओस्तानाक उत्कृश्ट अभिनेत्रीचो पुरस्कार फावो जालो. इराणी फिल्म निर्मातो हेसम फराहमंद आनी एस्टोनियाचो दिग्दर्शक टोनी स्पिल एक दिग्दर्शकाच्या उत्कृश्ट पदार्पणाच्या फीचर फिल्माचो संयुक्तपणान पुरस्कार भेटयलो. करण सिंग त्यागीक केसरी चॅप्टर 2 खातीर भारतीय फीचर फिल्माचो उत्कृश्ट पदार्पण दिग्दर्शक फावो जालो. बेस्ट वेब सिरीज OTT पुरस्कार बंदिश डाकू सीझन 2 दिलो. एक खाशेली गजाल म्हळ्यार भारतीय सिनेमांत 50 वर्सां पुराय केल्या खातीर दिग्गज अभिनेता रजनीकांत हांचो सत्कार केलो. हो मान पुराय सिनेमा उद्देगाचो. 100 फावटी जल्मलो तरी म्हाका रजनीकांत म्हणून जल्म घेवपाक जाय कारण म्हाका फिल्म आनी अभिनय आवडटा अशें तांणी आपलें मनोगत उक्तायलें. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यात कार्यावळीत उलयतना सांगलें की फाटल्या कांय दिसांनी इफ्फीची ही आवृत्ती संवसारीक सहकार्यांत सृजनशील मन, कला आनी प्रतिभेचो उल्लेखनीय मेळाव्याचें संयोजन आसा. विचार आनी संस्कृतायेचो असामान्य संगम गोंयान पळयलो अशें तांणी म्हळें. इफ्फी जागतीक सर्जनशील केंद्र म्हणून भारताचें स्थान मजबूत करता. कथाकथनांत नाविन्य आनी परंपरा दोनूय मनयता अशें फिल्म निर्माता शेखर कपूर हांणी म्हळें. अडचणीच्या सुवातेवेले वीज मिटर काडून ते सुयेच्या सुवातेर हाडपाच्या नोटीशीक फक्त 35% वीज गिरायकांनी प्रतिसाद दिला. नोटीशी प्रमाण स्थलांतरणाची मुजत काल सोंपिल्ल्यान आयज सावन कारवाय सुरू जातली अशी माहिती वीज खात्याचे अधीक्षक अभियंते मयूर हेदे हांणी दिल्या. बोरी पूल दुरुस्ती कामा खातीर आज सकाळी 8 ते फाल्यां सकाळी 8 वरां मेरेन फोंड्या आनी मडगांव वटेच्यान अवजड वाहनां खातीर बंद आसतलो. बॅडमिंटनांत लखनौ शारांत जाल्ल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीच्या सेमीफायनलींत भारतीय शटलर तन्वी शर्मान प्रवेश केला. पणजे वेबसायट नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 21 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत वातावरण सुकें आनी वताळ आसतलें. हलके ते मध्यम प्रमाणांत धुकें पातळूं येता अशें वेधशाळेन म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.